शेतकरी मित्रांनो, आज आपल्या सोयाबीन पेरणी करून 14 दिवस पूर्ण झालेले. आपण जी 33-44 चा व्हिडिओ बनवला होता, ती आपण 11 एकर क्षेत्रावर 33-44 सोयाबीन पेरलेली आहे, ग्रीन गोल्डची. तुम्ही बघू शकता 100% उतार झालाय. असं कुठलाही एकही दाना असं जर्मिनेशन न झालेलं नाही झाला. जितक्या बिया पेरल्या तितक्या जर्मिनेशन झालं, 100% उतार झाला. आज आपल्या प्लॉटला 14 दिवस झाले आणि कुठं मुलं अशी टिकली बी दिसू राहिली. आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांची प्लॉट बी 18 दिवसाची 16 दिवसाची झाली. आणि आता तणनाशक मारण्याचे टाइमिंग आलेला आहे. आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांमध्ये जी शंका आहे की भाऊ 21 दिवस आणि 25 दिवसांनी तणनाशक मारायचं, तसं करायचं नाही. टिकली असताना अवस्थेत जर तणनाशक घेतलं तर म्हणजे 100% रिपोर्ट हे आपल्याला तणनाशक पूर्ण जळालेलं दिसणार आहे. शेतकरी मित्र बरेचसे चूक काय करतात की तणनाशक हे 28व्या दिवशी 25व्या दिवशी मारतात. त्यानंतर तणनाशकाचा रिझल्ट एकदम कमी येतो आपल्याला. त्यामुळे तो जितक्या लवकर तणनाशक मारणार आहे आणि कुठलाही झटका बसत नाही तणनाशकाने. थोडा 2 दिवस थोडं सोयाबीन वाकडं होतं थोड्याफार प्रमाणात, पण जर योग्य पद्धत योग्य माप जर घेतलं तर कुठलाही सोयाबीनला झटका बसत नाही. तर आपण आता धानुका कंपनीचे फर्च मागच्या वर्षी बी आपण हे औषध वापरलं होतं, एक्सलेंट रिपोर्ट आलती. आणि या वर्षी बी आपण 11 एकर फर्चचा वापर करणार आहे. फर्च मध्ये फॉर्मेसॉफेन 12% जो घटक आहे हा प्रत्येक तणनाशकामध्ये जवळजवळ 90% सोयाबीनच्या तणनाशकामध्ये फॉर्मेसॉफेन 12% हा घटक आहे. आणि त्यानंतरचा जो घटक आहे टार्गा सुपरचा कुजाल फॉप इथाईल 4%, हा जवळजवळ सगळ्या सोयाबीनच्या तणनाशकामध्ये टार्गा सुपरचा जो घटक आहे. तर सगळे तणनाशक हे जवळजवळ सेम आहे. शेतकरी मित्रांनो, चालू वर्षी आपल्याला तणनाशक मारताना ज्या शेतकरी मित्रांना जे तणनाशक जे आवडीचं आहे, साकेत असो, फिजूल फिक्स असो, फर्ज असो, अमोरा असो, ज्यांना जे मारायचं ते मारू शकताय. ज्यांना ज्या भागात जे रिपोर्ट चांगले मिळतात ते शेतकरी मित्रांनी मारायचे. पण त्यामध्ये आपल्याला एक बदल करायचा की तणनाशकामध्ये आपल्याला कीटकनाशक वापरायचे. त्या कीटकनाशकामध्ये आपल्याला इमाबॅक्टिन बेन्झोएट 5% घटक असणारं कीटकनाशक वापरायचं. म्हणजे ते म्हणजे मार्केटमध्ये मिळणारं पोकलेन. तर याचा फायदा आपल्याला असं होणार आहे की इमाबॅक्टिन बेन्झोएट नावाचं कीटकनाशक आहे, ते एकदम कमी आणि अल्प दरामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. की तणनाशक मारताना एका बाजूला तणनाशकाचं पाणी करायचं आणि एका बाजूला इमाबॅक्टिनचं पाणी करायचं. एक तांब्या एकत्र करून दोन्ही पंपात याचं एक तांब्या तणनाशकाचं एक तांब्या असं एकत्र करून तुम्ही फवारणी करा. निश्चितच 15 दिवस आपल्या सोयाबीन कुठलीही प्रकारची आळी पडत नाही. इमाबॅक्टिन बेन्झोएट ही आळीला तोंडाला कुलूप लावतो, म्हणजे आळीला उपाशी ठेवते आणि आळी तयार होऊन देत नाही. निश्चित आपला प्लॉट 15-20 दिवस आपला पुढे जाणार आहे. आणि जेवढे महाराष्ट्रातले शेतकरी मित्र आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी, त्यांना हा व्हिडिओ निश्चित जास्त शेतकरी सोयाबीन शेतकरी उत्पादकांना हा शेअर करा.